कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग। शरद पवार आणि अजित पवारांमध्ये महत्त्वाची बैठक सुरू। पुणे साखर संकुलातील बैठक संपल्यानंतर दोघांमध्ये वेगळी बैठक, कारण मात्र गुलदस्त्यात। शरद पवार आणि अजित पवार एकत्र आलेलेच आहेत, मात्र शिंदेंसोबत आम्हाला कुणाला एकत्र पाहिलं का? आमचं प्रेम आणि कडवटपणा टोकाचा असतो, संजय राऊतांचं वक्तव्य। नाशिक, इगतपुरी आणि अमरावतीच्या मेळघाटात भीषण पाणी टंचाई, हंडाभर पाण्यासाठी संघर्ष, विहिरीत उतरून पाणी भरण्याची महिलांवर वेळ, नळ पाणी पुरवठा योजनेची मागणी। महाराष्ट्रावर पाणी टंचाईचं महासंकट, विहिरींनी तळ गाठल्यानं पाण्यासाठी अनेक कोस पायपीट करण्याची वेळ, 16 जिल्ह्यांमधील अनेक गावात 478 टँकर्सद्वारे पाणी पुरवठा, मराठवाड्यातील परिस्थिती गंभीर। पाणी टंचाईच्या तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांना पाठवणार, पाणी टंचाई दूर करण्याचा सरकारचा प्रयत्न, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन। शासनानंच नेमलेल्या राज्यभाषा सल्लागार समितीचा हिंदी सक्तीला विरोध, राज्यभाषा सल्लागार समितीचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र, हिंदी सक्ती निर्णय मागे घेण्याची विनंती। हिंदी सक्तीला विरोध होत असताना भाजपकडून दादरमध्ये बॅनरबाजी, भाषेची सक्ती नाही महाराष्ट्राची भक्ती, राज ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या शिवतीर्थ परिसरात भाजपचे बॅनर झळकले। सोन्याच्या दरानं 1 लाखांचा टप्पा ओलांडला, 24 कॅरेट सोन्याचे दर जीएसटी सह 1 लाख रुपयांवर, पुढील काही दिवस सोन्याचे दर आणखी वर जाण्याचा अंदाज। डॉक्टर सुश्रुत घैसासवरील हलगर्जीपणाच्या ठपक्याला इंडियन मेडिकल असोसिएशनचा विरोध, रुग्णावर उपचारच केले नाहीत तर हलगर्जीपणाचा ठपका कसा? इंडियन मेडिकल असोसिएशनचा सवाल। पुण्यातील गर्भवती मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या डॉक्टर सुश्रुत घैसास यांना पोलीस नोटीस पाठवणार, ससून रुग्णालयाच्या नव्यानं दिलेल्या अहवालात डॉक्टर घैसास यांच्यावर ठपका, गुन्हा दाखल। पुण्यातील गर्भवती मृत्यू प्रकरणी एकाही अहवालावर माझा विश्वास नाही, वेळ केवळ सत्यावर विश्वास, सुप्रिया सुळे यांची टीका। विलेपार्ल्यातील जैन मंदिर पाडण्याचे 9 प्रयत्न अपयशी, मुंबई महापालिकेच्या अंतर्गत अहवालातून माहिती समोर, 2020 ते 2025 पर्यंत 10 वेळा कारवाईचा प्रयत्न झाला। काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटेंचा 22 एप्रिलला भाजप प्रवेश, पक्ष पातळीवर इच्छा व्यक्त केल्या पण सकारात्मक निर्णय झाला नाही, थोपटेंची प्रतिक्रिया। सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणी आज फैसला, आरोपी अभय कुरुंकरला फाशी की जन्मठेप होणार याकडे लक्ष, कुरुंकरसह साथीदार कुंदन भंडारी आणि महेश फळणीकरही दोषी। मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट, तर मुंबईसह उपनगरातील अनेक भागातही तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअसच्या पुढे। बुलढाण्याच्या शेगावातील नखगळतीची केंद्र सरकारकडून दखल, तपासणीसाठी आरोग्य विभागाचं पथक बोंडगावात दाखल, बाधित रुग्णांची विचारपूस, शेगावात नखगळतीची आतापर्यंत 56 प्रकरणं। भिडे पूल आजपासून वाहतुकीसाठी बंद, पुणे मेट्रो डेक्कन स्थानकाला जोडणाऱ्या पादचारी पुलाच्या कामानिमित्तानं पूल 1.5 महिना बंद राहणार, वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवर राहुल गांधी यांचा अमेरिकेतून प्रहार, भारतातील निवडणूक प्रक्रियेत गंभीर घोळ, वेळ संपल्यानंतर 65 लाख मतदारांकडून मतदान, असं घडणं अशक्य, राहुल गांधींचा दावा। कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग।